श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय 13. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा परस्पुंड जोडून जाणा विनवितसे परेसा प्रयागे सुता गुरुमूर्ती माधव सरस्वती दीक्षा देती पुढे काय वर्तली स्थिती अम्मा प्रीती विचारावे ऐकोनी शिष्याचे वचन सिद्ध मुनी संतोष होऊन मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती त्यावेळी सांगेन एका एक चित्ते चरित्रे गुरुचे विख्याते उपदेश देऊनी माधवा ते होते क्वचित काळ तेथेची असता तेथे वर्तमाने प्रख्यात झाला महिमा सगुणी शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती त्या शिष्याचे नामे सांगता विस्तार होईल भोकथा विख्यात सती नामे साता सांगेन एका एक चित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवाशे अनेक यती सदानंद सरस्वती देखा ज्ञानज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एका अपार होते शिष्यानिक एकाहुनी एक श्रेष्ठ पै त्या शिष्या समावित श्री गुरु निघाले दक्षिण पंथ समस्त क्षेत्र पावन करीत आले पुन्हा कारंज नगरीशी भेटी झाली जनक जननी येऊनिया लागता ती चरणी चतुर्वर्गास भ्राता भगिनी समस्त भेटती स्वामिया देखोनिया गुरुमूर्तीशी नगर लोकात्यंत हर्षी आले समस्त भेटीशी पूजा करीती परोपरी घरोघरी श्री गुरुशी पाचारिती भिक्षेशी झाले रूप बहुवसी घरोघरी पूजा घेती समस्त लोक विस्मय करीती अवतार हा श्री विष्णूचा निश्चिती वेशधारी दिसतो येती परम पावन पुरुष होय जानो जननी जनक येणे रीती पूजा करीती भाव भक्ती श्री गुरु झाले श्रीपाद देती जाती स्मृती जननीशी देखून या जननी त्यावेळी मस्तक ठेविती चरण कमळे सत्य संकल्प चंद्रमोळे प्रदोष पूजा आली फळी पतीस सांगे त्यावेळी पूर्वजन्मीचे चरित्र सकळी विश्ववंद्य पुत्रवळी व्हावा म्हणून आराधिले म्या यती श्रीपद ईश्वराची पूजा केली मानवाचे प्रसिद्ध झाले जन्माहुचा सफल्य केला पर्येसा निमिती दोघे जणी विनविता ती कर जोडुनी उद्धारावे या भवानी जगन्नाथ यतिराया श्री गुरुमंती त्याशी एखाद्या काळी पर्येसी पुत्र होय संन्यासी उद्धारिले कुळी 42 त्याशी आश्वासित ब्रह्मलोक आचारपद असे देखा त्याच्या कुळी उपजिता अनेक त्याशी ब्रह्मपद पर्येसा यमाचे दुःख भयभीत नव्हे त्याच्या पितृसंततीत पूर्व जरी नरकी असती त्याशी शाश्वत ब्रह्मपद या कारणे मी देखा घेतला आश्रम विशेखा तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य ऐसे सांगोनी त्याशी आश्वासित से बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी अष्टैश्वर्य नंदती त्याचे पुत्र पोत्री तुम्ही पाहाल सुखे तुमचे नयनी पावाल क्षेत्र काशी भवानी अंतकाळी पर्येसा त्याची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेख श्री गुरु नमोनी एक विनवितसे पर्येसा विनवितसे परोपरी स्वामी माते तरी बुडून या जाते भवसागरी संसार माया वेष्टोनिया संसार पात्रयासी आपण भीतसे पर्येशी निर्लिप्त करी ग अम्माशी आपण तपाशी जाईना ऐकोनिया तिचे वचन श्री गुरु निरोपिता ती आपण श्रीयेसी पती सेवा चरण ते चितव पर्येसा उत्तरवया पैल पार श्रेयसी असे तो भ्रातार मने करून निर्धार भज पुरुष शिवा समानी ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवितसे अवधारी तू जनाशी भविष्यभूत त्या कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवनागत विस्तारावे मज प्रती श्री गुरु म्हणती तियेसी तुझी वासना असे तपासी संचित पाप असे तुझसी भोगेन असे पर्येसा पूर्वजन्मी तू पर्येसी चरणी लाथिले धेनोशी शेजारी स्त्री पुरुषाशी विरोध लाविला कलह जाण
त्या तो शास्तव देखा तू बांधे असे अनेका गायत्री लाथिले का तो सर्वांगी कुष्ठ होशील विरोध केला स्त्री पुरुषाशी तुझा पुरुष होईल तपाशी तू ते त्यासी भरवसी अर्जित तुझी ऐसी असे एकोनिया दुःख करी बहुत श्री गुरुचरणी ही असे लोळत मज उद्धारावे गुरुनाथ त्वरित म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणती ऐक बाळा कुचित काळ असेल भले अपार वयासी होताची काळे पती तुझा येती होय तदनंतर तुझा देह पुष्ट होईल अवावे भोगोनी शुद्ध देह मग होईल तुझ गती नसता तुझा देह जाण भेटी होईल अमुचे चरण तुझे पाप होईल दहन सांगे नक्षत्र एक पा भीमा तिरी दक्षिण देशी असे पाप विनाशी तेथे जाय तू भरवसी अवस्था तुझ घडविल्यावरी या भूमंडळी विख्यात तीर्थेसे अति समर्थ गंधर्व पूर असे ख्यात अमर संगमा प्रसिद्ध जाण ऐसे सांगून येतेसी श्री गुरु निघाले दक्षिण देशी त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्भव येथे जेथे शिष्यासहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थमहिमा असे ख्याती पुराणांतरी परेसा तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल भूकथा संक्षिप्त मार्ग तुझा आता सांगे तसे परेसा त्या गौतमीची महिमा सांगता पार असे आम्हा बहिर्वर्ण उदकोगम ब्रह्मांड व्यतिरिक्त जटा मुकुटी सर्वेश्वरा धरिली होती प्रतिकारा मिळवणी समस्त ऋषीश्वरा उपाय केला परियेसा ब्रह्मर्षी गौतम देखा तपस्वी असे विषेका व्रीही पेरिले व्रत एका अनुष्ठानाजवळी पूर्वी मुनी सकळी नित्य पेरोनी पिकविती साळी ऐसे त्याचे मंत्रबळी महापुण्य पुरुष सती समस्त ऋषी मिळवणी विचार करीती आपुले मनी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वरा मुख्य दास त्याशी घालिया साकडे गंगा निली आपल्या चाडे समस्त पुण्य घडे गंगा स्नान भूमंडळी उद्धरवेता मुनीश्वराशी कोटी वर्ष तपस्व्यांसी जे गती होय प्रियसी ते स्नान मात्रे गौतमीच्या या कारणे गौतमीसी आणावे यातने भूमंडळीसी साकडे घालिता गौतमासी अनेक गंगा आम्हाला म्हणून रचिली माव एक दुर्वेची गाय स करोनी पाठविली एक गौतमाचे विरही भक्षणासी ऋषी होते अनुष्ठानी देखिले धेनुसी नयनी निवारवया त्या क्षणी दर्भ पवित्र सोडिले तेची कोश झाले शस्त्र धेनुशी लागले जैसे वज्राश्र पंचतत्व पावली त्वरित घडली हत्या व मासी मिळवणी समस्त ऋषीजन प्रया चित्त देती जाण गंगा भूमंडळी आण याविने तुम्हा नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी प्रसन्न झाले यमकेशी वर माग म्हणाले गौतम म्हणे सर्वेश्वरा तू देशील मजवर उद्धरवया चराचर द्यावी गंगा भूमंडळाशी गौतमाचे विनवितसी निरोप दिदला गंगेशी घेऊन आला भूमंडळीशी पाप क्षणार्थ मनुष्याचे ऐशी गंगा भागीरथी कवना वर्णवया सामर्थ्याची कारणे श्री गुरुनाथ आले एक नामधारक ऐसी गौतमी टटका यात्रा श्री गुरु आपण आचरित पुढे मागुती लोकानुग्रहार्थ आपण हिंडे परियेशी तटक यात्रा करिता देखा आले श्री गुरु मांजरिका तेथे होते मुनी एक विख्यात माधवारण्य सदा मानस पूजा त्याशी नरसिंह मूर्ती परियेशी देखता झाला गुरुशी मानस मूर्ती देशी देखा विस्मित होनी मनाशी नमित झाला श्री गुरुमूर्तीशी स्तोत्र करी भोवशी अति भक्ती करुणिया तो तारक विश्वासी
मनोनी भूमी अवतरलाशी कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिदले चरण आपुले ऐसे परी श्री गुरुशी तुस्तुती करीतो तपासी संतोष होनी अतिहर्षी आश्वासिती त्यावेळी म्हणती श्री गुरु त्याशी सिद्ध झाली तुझ्या मंत्राशी तूज सद्गती भरवसी लोक ब्रह्मलोक प्राप्त होय नित्य पूजा तो मानसी करीती नरसिंह मूर्तीशी प्रत्यक्ष होईल परियेसी ना करी संशय मनात ऐसा सांगून त्यासी श्री गुरु निघाले परियेशी आले वासर ब्रह्मेश्वराशी गंगा तेरी महाक्षेत्र त्या गंगा तटका श्री गुरु समस्त शिष्यासहित स्नान करिता गंगेत आले तेथे विप्रेत कुक्षव्यथा असे बहु तटकी असे लोळत उदरव्यथा अत्यंत त्याजो पाहे प्राण देखा पोट व्यथा बहु त्याशी नित्य करीत उपवासासी भोजन केलिया दुःख ऐसी प्राणांतिक होत असे या कारणे तुझ्यावर सदा करी फलहार अन्न अशी त्याशी असे वैर जेविता प्राण त्याजो पाह्य पूर्वी दिवस त्या ग्रामी आला सण महानवमी जेविले मिष्ठान मनोधर्मी मासे एक पेरणे केले भोजन केले अन्न बहु त्याने पोट असे दुखत गंगा तिरी असे लोळत प्राण त्वरित त्याजो पाहे दुःख करी द्विज पार म्हणे गंगेत त्याजीन शरीर नको आता संसार पापरूपे वार्तती मनी निर्धार करुनी गंगा प्रवेश करे इन म्हणून पोटी पाषाण बांधून गंगेमध्ये निघाला मनी स्मरणे कर्पूर गौरव उपजलो आपण भूमिभार केला नाही परोपकार अन्नदानादिक देखा ऐसी पापे आठविता विप्र जाते गंगेत तव देखिले श्री गुरुनाथ महती बोलवा ब्राह्मणाशी अन त्या ब्राह्मणाशी प्राण त्याजितो का सुखेशी आत्म हत्या महादोषी पुसो कवन कवनाचा श्री गुरु वचन ऐकोनी गेले शिष्य धावनी द्विज राते काढूनी आणि आले श्री गुरु सन्मुख श्री गुरु म्हणती त्याशी प्राण का त्याजो पाहासी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगाम्मा विप्रमणे गायती राया काय कराल फसुनिया उपजोनी जन्मवाया भूमिभार झालो असे मास पक्ष भोजन करीतो उदरव्यथेने कष्ट तो साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामी राया श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी तुझी व्यथा गेली परियेशी औषध असे आम्हापाशी क्षण एक सांगो तुझ संशय ना धरी आता म्हणी भिहू नको अंतकरणी व्याधी गेली पळोनी भोजन करी पोट भरी श्री गुरु वचन ऐकून स्थिर झाले अंतकरणी माथा ठेवून श्री गुरुचरणी नमन केले त्यावेळी इतुकिया अवसरी त्या ग्रामीच अधिकारी विप्रेक अवधारी आला गंगा स्नानाशी तव देखिले श्री गुरुशी येऊन या लागला चरणाशी नमन केले भक्तीशी मनोवाक्य कर्मे आश्वासुनिया त्यावेळी पुशिती गुरु मोळी कवन नामका कवनस्थळी वस म्हणती त्यासी ऐकोनिया श्री गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण गोत्र आपुले कौंडन्य अपस्तंभ शाखेसी नाम मज सायंदेव वासस्थळ आपुले कडकंचीस आलो असे उदरपूर्ती सेवा करीत यवनाची अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर ऐसे ऐक स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे चरण दर्शन मात्रेशी तू तारक विश्वासी दर्शन दिले अम्माशी कृतात झाले भुवशी जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होय त्याच्याशी तारेलिया भवरणाशी अप्रयत्ने अम्माशी दर्शन दिदले स्वामिया गंगा देखताची पापे जाती चंद्र दर्शन तपनसती कल्पतरुची ऐशी गती दैन्य वेगळा करी जाण तैसे
नवती तुमचे दर्शन गुण पाप तप दैन्य हरण देखिले आज तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो ऐशी स्तुती करुणी पुनरपी लागला श्री गुरु चरणी जगद गुरु आश्वासोनी निरोप देती त्यावेळी श्री गुरु म्हणती त्यासी अमुचे वाक्य प्रियसी जठर व्यथा ब्राह्मणासी प्राणत्याग करीतसे उपशाम याच्या व्याधीशी सांगे औषध तुम्हासी नेओनिया पुल्या मंदिराशी भोजन करवी मिष्टान अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राहे सर्वथा घेऊन जावे त्वरित क्षुध क्रांत विप्रसे ऐकोनिया श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून प्राण त्याग करीती भोजन या ब्राह्मणासी होतसे जेविले काल मासे एक त्याने प्राण जातो एका अन्न देता अम्मासी देखा ब्रह्महत्या घडेल त्वरित श्री गुरु म्हणती सायन देवासी आम्ही औषध देतो यासी आपोपादी माशांनासी क्षीरी मिश्रित परमन्न अन्न जेविता त्वरे तैसी व्याधी जाईल परेसी संशय ना धरी तू मनशी त्वरित त्यावे ग्रहाशी अंगीकारोनिया त्यावेळी माथा ठेविता चरण कमळे विनवितशे करुण्य भाळी सेवे यावे स्वामी भिषेशी स्वीकारोने श्री गुरुनाथे निरोप देती हो काय त्वरिते सिद्ध म्हणे एकमाते नामधारक शिष्य उत्तम आम्ही होतो त्यावेळी समवेत शिष्य सकळी जठर व्यथेच्या विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षेशी विचित्र झाले त्याच्या घरी पूजा केली परोपरी त्याची नारी जखाई म्हणजे परिसा पूजा करीती श्री गुरुशी षडोपचारे परियेसी तेने चिरिती अम्मासी शिष्य सकळिका वंदिले श्री गुरु पूजा विधान विचित्र केले अतिगहन मंडळ केले रक्तवर्ण एकेकासी पृथक पृथक चित्रसान श्री गुरुशी तेने चिपारी सकळिकासी मंडळ चरण विधीसी करीती पुष्पगंध अक्षदा षडोपचारे विदेशी पंचामृती परियेसी रुद्रा सूक्त मंत्रेशी चरण स्नानी प्ले त्यावेळी श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीती षडोशी त्या विप्रज्ञान कैसी चरणार्थ धरिता झाला अक्षयवाणित्य आरती श्री गुरुशी ओवाळीती मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजली करीती झाला अनेक परी गायन करी नमन करी प्रतिकारी पतिव्रता असे नारी पूजा करीती उभय वर्ग ऐसे परी श्री गुरुशी पूजा केली परियेसी तेनेची विधी शिष्यासी अम्मा समस्तांशी वंदिले संतोषोने श्री गुरुमूर्तीशी वर देती अतिप्रीती तुझी संतती होईल ख्याती गुरुभक्ती अंशोंशी ऐसे बोलणी द्विजासी आशीर्वचन देती अतिहर्षी नमन करुणी श्री गुरुशी ठाई घातले त्यावेळी नाना परिचय पक्वाने आपोपादी माशान्य अष्टविधी परमान्न शर्करासहित निवेदिले शक पाक नाना परी वाढीताती सविस्तरी भोजन करीती प्रतिकारी श्री गुरुमूर्ती परी साज विठ्ठलविथेच्या ब्राह्मण भोजन केले परिपूर्णे व्याधी गेले त्या क्षणी श्री गुरुचे कृपादृष्टीने ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यासहिते आनंद झाला तेथे बहुत विस्मय करीती सकळे जाण आश्रय करिता सकळ जन द्विजासी वैर होते अन्न औषध झाले तेचे अन्न व्याधी गेल्या म्हणताची जे एकती भक्तीने व्याधी नसली त्याच्या भुवाने अखिल सौख्य पावती जाण सत्यम सत्यम पुन्हा सत्यम इति श्री गुरुचरित्रे सारामृते प्रेमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे करंजनगर्भी आगमन तथा विप्र व्यथा निवारसन नाम त्रयोदशाध्याय
श्री गुरु दत्तात्रेयार्पण नमस्तुभ्यं श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा